इकडे जास्त येऊ नको, इकडे पाहिजे पाय वंशी विभूषित करा ऋणबिंब धरा सुंदर कृष्णात् परम तत्त्वमहं न जाने. वंशी विभूषित करा नवनीरदाभात पीतांबरा लवणबिंब फलालतात पूर्णेन्दु सुंदर मुखात लरविंद नेत्रात कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. कृष्णां परम किमपि तत्त्वमहं न जाने. श्री गोपाल कृष्ण महाराज, श्री दत्तात्रेय महाराज, श्री चक्रपाणी महाराज, श्री गोविंद प्रभु महाराज, भगवान श्री चक्रधर स्वामी. याला बांधा श्री चक्रपाणी मानवा मंडळ, श्री चक्रपाणी सेवा मंडळ यांच्या वतीने होत असलेल्या कार्यक्रमाकरता मी जवळजवळ 2 वेळा येथे आलो आहे. एकदा अध्यक्ष म्हणून आलो आणि एकदा वक्ता म्हणून आलो. अंजनगावकर बाबांच्या बरोबर. अंजनगावकर बाबा होते, नंतर मग कुरकुटवाडीचे बाबा होते, नंतर विजय शास्त्री होते, रमेश आवडगावकर होते ना, रमेश आवडगावकर होते, इत्यादी लोकांच्या बरोबर मी देखील होतो. आणि ही आता माझी 3री वेळ आहे. या 3ऱ्या वेळी या समयी प्रसंगी नामाचे 10 ठाय, स्मरण महात्म्य आणि नामाचे 10 ठाय यावर बोलण्याकरता मला आमंत्रित केलं. त्यात आता मार्गशीर्ष महिना म्हणून आत्ताच त्यांनी मला सुचविल्याप्रमाणे काय आपलं हांडे सरांनी सुचविल्यामुळे वास्तविक गीता जयंती मार्गशीर्ष महिना आहे. मासा नाम मार्गशीर्षोहम. आणि त्या दृष्टीने विचार केला तर गीता जयंती वास्तविक गीता जयंती या दिवशीच करायला पाहिजे. हे जरी सत्य असलं तरी मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी गीता जयंती करता येते. का तर मासाना मार्गशीर्षोहम श्रीकृष्ण चक्रवर्तीने म्हटलेलं आहे आम्हाला की सगळ्या 12 महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना हा सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून आज त्यांनी गीता जयंतीवर थोडंसं मला बोलण्याकरता सांगितलं. आता गीता जयंतीवर बोलण्याकरता मी काही तयारी केली नाही, पण मला जशी स्फूर्ती होईल तसं मी बोलण्याचा प्रयत्न करतो. येथे मला बोलावणारे प्रामुख्याने मला वाटते सर्वांनीच मला बोलावलं, पण त्यामध्ये प्रामुख्याने मला वाटते ताईने मला जास्तीत जास्त प्रामुख्याने पुढाकार घेऊन बाबाच मला यावं पाहिजे असेच्या तसेच्या. आता मगापर्यंत बसायचे तुम्ही कोणपर्यंत आले, कसे आले, कुठे, म्हणजे जास्तीत जास्त. आणि म्हणून त्यांनी जास्तीत जास्त आग्रह केलेला आहे. त्या आग्रहाला अनुसरून हांडे सर आणखी आपण सर्वच जिज्ञासू आहात. तुमच्या जिज्ञासेची पूर्ती करण्याकरता मला जितका समय मिळेल किंवा जितकं मला बोलता येईल तितकं मी बोलण्याचा प्रयत्न करेन. कारण स्मरण महात्म्यावर आपल्याला जास्त बोलायचं आहे. स्मरण महात्म्य आपला प्रमुख विषय आहे. नामाचे 10 ठाय आपला प्रमुख विषय आहे. आता हा गीता जयंती मार्गशीर्ष महिना असल्यामुळे आपल्याला गीता जयंतीवर थोडंफार बोलायचं आहे. त्यांनी असं म्हटलं म्हणून मी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करतो. 5000 वर्षापूर्वी गीतेचा जन्म झाला. काय हरकत आहे म्हणायला? जन्म झाला मला काय हरकत आहे? श्रीकृष्ण चक्रवर्तींच्या श्रीमुखातून गीता प्रसवली 5000 वर्षापूर्वी.
दोन्ही सैन्याच्या मध्यभागी वासुदेव अर्जुनाच्या विनंतीवरून श्रीकृष्णाने तो रथ उभा केला आणि सांगितलं, पूर्वपीठिका मी जास्त सांगत नाही, आणि सांगितलं थोडं हे माझं घ्या, माहीत माझी घ्या, कारण माझे 10 दिवस पास करायला पाहिजे मला, माझी या आहे माझी. दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी माझा रथ उभा कर असं अर्जुनाने म्हटल्यानंतर कसा करता म्हटलं असं, मला पाहू दे माझ्यासोबत लढण्याकरता कोण कोण आले. ऐकू येते ना का? माझ्यासोबत लढण्याकरता कोण कोण आले मला पाहू दे. श्रीकृष्ण चक्रवर्ती आता सर्वज्ञ आहे, भगवंत आहे. ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य, म्हणजे जवळजवळ षडप्रकारे ऐश्वर्य त्यांच्या ठिकाणी, षडैश्वर्य परिपूर्ण असा वास्तविक भगवंत श्रीकृष्ण चक्रवर्ती यांनी वास्तविक सर्व माहीत असतानाही काही हरकत नाही. चाल तुझ्या म्हणण्याप्रमाणे दोन्ही सैन्याच्या मध्यभागी मी रथ उभा करतो. रथ उभा केल्यानंतर अर्जुनाला पाहिलं ते सगळं, सगळे माझे गुरुजी आहेत, माझे वास्तविक पालनकर्ते आहेत, भीष्माचार्य आहेत, धृतराष्ट्र आहेत, तुमचे कौरव आहेत, सगळे माझे, कोणी मामी आहे, कोणी भाऊ आहे, कोणी चुलते आहे, कोणी काका आहे, कोणी आणखी जवळचे आप्तजन आहेत. हे सर्व आप्तजनांना मी मारणार. मोह निर्माण झाला त्या, आणि मोहाचे अंगावर काटे उभे राहिले. जसं एखादी भीती उत्पन्न झाल्यानंतर ज्याप्रमाणे अंग आपलं शहारते, अंग शहारते की नाही, अंगावर काटा आहे तुम्ही अंग शहारते, तसं वास्तविक त्याचं अंगावर तो मोहामुळे अंग शहारलं त्याचं. आणि तो म्हणू लागला, अरे बाप यांच्यावर मला लढाई करायची आणि केवळ एक राज्य मिळवण्याकरता. आणि मग श्रीकृष्ण भगवान, मी जास्त सांगत नाही, मग श्रीकृष्ण चक्रवर्तीला सांगितलं, मी लढाई करू शकत नाही, यांना मारून यांच्या रक्ताने माखलेल्या सिंहासनाचा मी उपभोग घेऊ. माझ्यासारखा असे हतभाग्य दुसरा कोणी नाही. मला हे राज्यही नको, काहीच नको. पहा अर्जुन शब्दाचा अर्थ आहे अर्ज मिळविणे, संपादन करणे मिळविणे. एक अर्थ असा आमच्या महानुभाव संप्रदायामध्ये, संपादने म्हणजे देणे, संपादने म्हणजे देणे. पण खरा व्याकरणाच्या दृष्टीने जर अर्थ केला, संपादने म्हणजे मिळविणे, अर्ज म्हणजे मिळविणे, संपादन करणं. अशी त्याच्यावर वास्तविक बुद्धी असताना, एवढी जाज्वल्य बुद्धी असताना त्याला असा मोह निर्माण का झाला, कसा करता आला? कारण अर्जुन हा वास्तविक इतका विद्वान होता. श्री चक्रवर्ती स्वामींनी जेव्हा भट्टबसांनी विचार केलं, जी या ब्रह्मांडाची अशी व्यवस्था आहे आणि त्या ब्रह्मांडाची कैसी असे. स्वामींनी राही करा म्हटलं, हा ये ब्रह्मांडाची पुसळ विसरला आणि अनंत ब्रह्मांडाची तू चर्चा करू पाहतो. तुला ह्याच ब्रह्मांडाची चर्चा करायला तू अज्ञान आहे, तुला पुढे काय मिळणार आहे. अशा तऱ्हेने वास्तविक भट्टबसांची व्यावृत्ती केली. अर्जुन कसा होता? अर्जुन हा वास्तविक हा अनंत ब्रह्मांडाची चर्चा करू शकणारा होता. अर्जुनाच्या ठिकाणी इतकी शक्ती होती, आकलन शक्ती होती. कारण त्याला हे कारण काय, याचं कारण काय, तो दशावधानी प्रज्ञेचा पुरुष होता. दशावधानी प्रज्ञा म्हणजे एकाच वेळेला 10 माणसाच्या विनंती ऐकणे, किंवा एकाच वेळेला 10 माणसाच्या प्रश्नाला उत्तर देणे, याला म्हणतात दशावधानी प्रज्ञा. आता ही दशावधानी प्रज्ञा त्याला प्राप्त कशी झाली? काय होतं नाही बोलत असेल तर मग काय लिंक तुटून जाईल. वाढवा त्याला वाढवलं लिंक तुटून जाईल माहिती. आणि एकतर अचानक तुम्ही गीतेचा विषय काढला. आता मी चालू थोडा प्रमाणे घेतोय. वाढवायचं असेल वाढवलं. दशावधानी प्रज्ञा आपल्या ब्रह्मांडामध्ये कुणालाच प्राप्त झाली नाही. दशावधानी प्रज्ञेचा एकही पुरुष नाही. मग अर्जुन हा दशावधानी प्रज्ञेचा पुरुष होता, हे कशावर समजायला आपण? याला दशावधानी प्रज्ञा कशी प्राप्त झाली? दशावधानी प्रज्ञा समजलं जातं की एकाच वेळेला 10 माणसाचं बोलणं ऐकणे. आपण एक माणूस बोलायला लागला तर दुसऱ्या माणसाला म्हणतो थांब बाबा मला याचं ऐकू. कारण जीव हा कसा आहे, एकदिशी आहे. एकदिशी असल्यामुळे आपण एकाचं म्हणणं एकाच वेळेला ऐकू शकतो नाही का. आणि पण अर्जुन तसा नव्हता, एकाचं 10 लोकांचं बोलणं एका वेळेला ऐकणारा माणूस होता.
तर ही दशावधानी प्रज्ञा अर्जुनाला प्राप्त कशी झाली सांगता येईल कोणाला? बोला. कारण तुम्ही निर्णय ऐकले काही काही तिरकुटवाडीच्या बाबांचा तुम्हाला सहवास आहे, आणखी कोणाकोणाचा सहवास आहे नाही का? अनेक लोकांना मानताना तुम्ही बोलावता, ऐकलं असेल नाही का? गीता जयंतीला मागच्या वर्षी कोणातरी बोलावलं असेल. मग दशावधानी प्रज्ञा अर्जुनाला प्राप्त झाली कसल्यामुळे? काय कारण सांगता येईल कुणाला? आशा सांगता येईल? हां बोल बोल. हां बरोबर. विश्वेच्या ज्ञान विग्रहाच्या ठिकाणी त्याला भूत वैनाधिकार घडलेला होता. विश्वदेवता जी आहे, विश्वदेवतेचा जो ज्ञानविग्रह आहे, विश्वदेवतेपासून विभागलेला जो विग्रह 4 प्रकारचा बेटा स्वस्त बसलेला. विग्रह 4 प्रकारचे असतात. ज्ञानविग्रह, अज्ञानविग्रह, शापदग्ध विग्रह 3 प्रकारचे असतात. ज्ञानविग्रह, अज्ञानविग्रह आणि शापदग्ध विग्रह. शापदग्ध विग्रह कोण? भीष्मदेव. भीष्मदेव तो 18 वसो अतुल एक असो परी शापात बोला हो पुढे बोलायचं ना. पुष्पा तुम्हाला काही समजलं असेल मला ऐकू द्या ना. तुम्हाला कितपत समजलं आहे, किती समजले मला ऐकायला मिळालं पाहिजे नाही का? नाही मग काय म्हटलं मी तुम्हाला आता? हां शापदग्ध विग्रह. भीष्माचार्य हे शापदग्ध विग्रह होते. शापदग्ध विग्रह म्हणजे थोडं लांबच चाललं आपलं. एकदा काय झालं, शंतनू राजा स्वर्गामध्ये पेखणे पाहायला गेला. पेखणे म्हणजे नाच कला, गायन कला, गंधर्वांच्या ठिकाणी गायन कला करण्याची. गंधर्व त्यालाच म्हणतात की ज्याच्या ठिकाणी गायन कला करण्याची एक प्रकारची शक्ती असते, त्याला गंधर्व असं म्हणतात. अंतराळीचे गंधर्व. आता अंतराळीच्या गंधर्वाच्या पलीकडे वास्तविक हे होते. तर अंतराळीचा हा वास्तविक कोण आहे? तिथे अंतराळीमध्ये वास्तविक हे सगळं चालत असेल. गायन कला म्हणजे तबला वाजवणे, पेटीच्या तारावर, तबल्याच्या सुरावर आणि या सर्वांच्या ह्याच्यावर ग्रंभा वगैरे, अप्सरा वगैरे असायच्या, नाचकला करायच्या. तर तिथे वास्तविक हा सगळा गायन कला करण्याचा कार्यक्रम चालू असेल. तर गायन कला ऐकण्याकरता इंद्रही येत असे, महादेवही येत असे, विष्णूही येत असे आणि ब्रह्मादेवही येत असे. पण कुठे येत असे? अंतराळीच्या काठावर. डोळ्यापुढे अशी आकृती आहे ना, कर्मभूमी वर्तुळाकार, त्याच्यानंतर अष्टमदिवनी, त्याच्यानंतर अंतराळ आणि त्याच्यानंतर स्वर्ग, त्याच्यानंतर आहे. म्हणजे उच्च देवता खाली येऊ शकते पण नीच देवता वर जाऊ शकत नाही. हे तर बरोबर आहे. लक्षात येतं मी बोलते, समजते ना? समजते का सगळ्यांना? बाळामंडळी समजते का? नीच देवता वर जाऊ शकत नाही. म्हणून अंतराळीचे जे गंधर्व आहे यांची गायन कला कुठे होत होती? स्वर्गाची आणि अंतराळाची जी सीमा आहे त्या काठावर, सीमेवर होते. कारण पलीकडे त्यांना गायन कला करण्याची पावर नव्हती, हिंमतच नव्हती. कारण तिकडे त्यांचं स्वरूपच नाही. स्वरूपच नाही, मग तिकडे ते कसे जातील? म्हणून तेथे वाचले त्या गायन कला स्वर्गाच्या आणि अंतराळाच्या काठावर सीमेवर गायन कला करण्याचा कार्यक्रम असेल. तेथे इंद्रसभा वगैरे सगळेजण असायचे. स्वर्गात इंद्रसभेचा काठ आणि इंद्राचं जे आसन असायचं, आता इंद्राचं जे आसन आहे ते अंतराळीच्या देवताच्या पलीकडे म्हणजे जरी असलं तरी ते अंतराळीच्या काठावर आहे. अंतराळाचा आणि स्वर्गाचा जो काठ आहे, जी सीमा आहे, जो परिघ आहे, जी मर्यादा आहे, त्या मर्यादेच्या ठिकाणी वास्तविक इंद्राचा दरबार होतो. आणि तिथे ब्रह्मदेव यायचं. तिथे आपले कोण यायचे? विष्णू यायचं. तिथे आणखी सगळ्या देवी देवता यायच्या ऐकायला. ज्यांना ऐकण्याची आवश्यकता आवड आहे त्या सगळे देवता ऐकायला. मग त्यामध्ये एक तबलजी होता, गायन कला करणाऱ्यामध्ये एक तबलजी होता. भीष्म तो 18 वसू अतुल एक वसू, तर शापात तो अधोपात झाला, खाली होता. नाही इथे आता माझं लक्ष वेधू नका. माझं लक्ष वेधलं खरं नाही. खाली बसता कसं आहे? मग तिथे तो कार्यक्रम चालू होता. कार्यक्रम चालू असताना शंतनू राजा इथे पेखणे पाहायला गेला. शंतनू राजा आपला पांडवांचा मूळ पुरुष, तोही तेथे कौरव पांडवांचा मूळ पुरुष, तोही तेथे पेखणे पाहायला गेला.
फेकणे म्हणजे गायनकडे पाहण्याकरता तो तिथे गेला. तिथे गेल्यानंतर गंगा होती महादेवाच्या डोक्यावर, महादेव होते ऐकायला. तर हे ऐकता तबलजी असा मस्त होता छानपैकी. अष्टवसू असू एक वसू, तो वसू म्हणजे ती वसू नावाची देवता, ती तबलजी होती. तबला वाजवते, तबला इतक्या सुंदर पद्धतीने वाजवायचा तो. आणि गायन काय करायला ज्या वस्तू रंभा अप्सरा असायच्या त्याही गायन काय वस्तू. गंगा देखील तिथे आली होती, सगळे आले ते तिथे. मग शंतनू राजाला त्याच्या मनात विकार उत्पन्न झाला, उल्लेख उत्पन्न झाला. असा उल्लेख उत्पन्न झाला, हा तबलजी आहे ना, त्या तबलजीसारखा मला मुलगा मिळावा, मनातल्या मनात उल्लेख केला. आणि महादेवाच्या डोक्यावर असण्याची गंगा आहे, सुंदर होती, स्वरूपवान होती. या तिच्यासाठी मला पत्नी मिळाली असं. आणि त्या तबलजीने देखील असा उल्लेख केला की मला गंगेसारखी आई मिळाली आणि शंतनूसारखा बाप मिळावा. गंगेने देखील तसा उल्लेख केला, शंतनूसारखा मला पिता मिळावा आणि एकासारखा मला हे मिळावं. अशी एखादी कथा ऐक. मग असं झाल्यावर तो उल्लेख, नीच देवतेने केलेला उल्लेख, उच्च देवता जाणू शकते. अवयव ध्यानात ठेवा. नीच देवतेने केलेला उल्लेख, मानसिक उल्लेख उच्च देवता जाणू शकते, पण उच्च देवतेने केलेला उल्लेख नीच देवता जाणू शकत नाही. मग आता इथे नीच देवता कोण आहे? इकडे वस्तू शंतनूने उल्लेख केला, गंगेने उल्लेख केला आणि तबलजीने उल्लेख केला. म्हणून महादेवाने तो उल्लेख केला. महादेवा यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ महादेवाने तो उल्लेख झाला की अरे गंगेच्या मनात असा विकार उत्पन्न झालेला आहे का शंतनूसारखा मला पती मिळावा, भीष्मासारखा मला, वसूसारखा मला वास्तविक, तबलजीसारखा मला मुलगा मिळावा. अशी जर वस्तू या तिघांची जर अशी इच्छा आहे तर त्याने शाप दिला. त्यात महादेवाने शाप दिला. म्हणजे यद वासना तद भविष्यती. जशी तुमची वासना असेल तशी तुम्ही वास्तू पाहा. तुमच्या वासनेप्रमाणे तुम्हाला तत्काळ वसईचे सगळे पतन पावले. आणि तो वसू होता कोण? वसू नावाची देवता. त्या आता एक गोष्ट आणखी झालं, प्रत्येक देवतेचा सुखानंद अनुभव होण्याकरता त्या देवतेच्या मूर्तीमध्ये एक फळी असते, जीवन. ज्याने वास्तविक देवतेची भक्ती केलेली असते, ज्याने देवतेची भक्ती केली असेल त्या देवतेचं फळ मिळण्याकरता त्या देवतेच्या मूर्तीमध्ये तो पावन होत असतो. लक्षात घ्या. ऐकलं असेल चांगलं, आणखी डबल ऐकू जाते. आणि पावन होण्याकरता म्हणून त्या वसूच्या वसू नावाची देवता होती, त्या देवतेच्या मूर्तीमध्ये ते फैया होता त्या देवतेच्या मूर्तीमध्ये. म्हणून हा शाप महादेवाचा शाप तिघांना लागला. गंगाई खाली आली, मृत्यू होती. आणि इकडे वसू जो होता तो वसू नावाची देवता ती खाली आली. भीष्म 18 देव वसूवातून एक वसू, पण शापात महादेवाच्या शापातून आता 5 वेळेला मी कसं करतो सांगितलं आहे की उच्च देवतेचा शाप नीच देवतेला लागू शकतो. मग कसा लागतो पहा, उच्च देवतेचा शाप नुसतं खालच्या देवतेलाच लागतो असं नाही, त्या देवतेच्या फळी, देवतेचं सुख भोगणारा जो फळी आहे त्यालाही लागतो. कारण त्याच्या सुखात खंड पडू नये म्हणून त्या देवतेला वसई त्या फळ्याच्या सोबत खाली यावं लागतं. नाही तर फळ्याला सोडून ती जर आली असती तर देवता वसई हेच खाली असती, म्हणजे त्याच्या सुखामध्ये खंड पडला असता. कोणाच्या सुखामध्ये तेथे जो वसई फळी असते. म्हणून हा भीष्म कसा होता, 18 वसू असू एक वसू, पण शापात तो अधपात झाला. म्हणून भीष्म म्हणजे या तिघंजण वसई याच्यामध्ये अवतारले. कसं? मृत्यू लोकांमध्ये अवतारले. मृत्यू लोकांत अशा पद्धतीने आले. आणि हे करत असताना पुढे मग हे कसं करतो सांगितलं तुम्हाला. असा जो भीष्म, तो भीष्म म्हणजे अर्जुनाचा पितामह. आणि म्हणून श्रीकृष्ण भगवंत काय म्हणतात, भीष्म पितामहाने वास्तविक श्रीकृष्ण भगवंतीला ओळखलेलं आहे. श्रीकृष्ण भगवंती हे वास्तविक त्रिभुवनाधिपती आहेत, हे वास्तविक परमेश्वराचे अवतार आहेत. हे त्यांना माहीत होतं भीष्माला, बाकी दुसरे कुणाला माहीत नाही, त्यांना माहिती आहे. आणि म्हणून वास्तविक पण मीठ खाल्लं अर्जुनाचं, म्हणून वास्तविक कौरवांच्या बाजूने त्याला लढावं लागतं. नाईलाज होतात त्याचा, काही गोष्टी नाईलाजाने कराव्या लागतात. विरोध करण्याला नाईलाजाने विरोधांची बाजू घ्यावी लागते. म्हणून अर्जुनाने ते सगळं पाहिल्यानंतर तर हे भीष्म म्हणजे पितामह आहे, यांना मारून यांच्या रक्ताने मागल्या मी उपभोग घेऊ काय, मला युद्ध करायचं नाही. म्हणजे श्रीकृष्णाने अशा तऱ्हेने वास्तव्य सगळं
अर्जुनाला वास्तविक अर्जुनाचा भाव श्रीकृष्णाच्या घेतला. मग श्रीकृष्णाने सांगितलं, तू असा मोह तुला उत्पन्न का झाला, इतके दिवस तुला मोह उत्पन्न का झाला नाही, आजच काय मोह उत्पन्न झाला. एक ध्यान ठेवा जावं, माणसाचं जे शरीर आहे ना, शरीर आणि मन, कधी कधी भीती वाटते आपल्याला, भीती वाटते म्हणून माणूस पळतो. भीती कोणाला वाटते? मनाला भीती वाटते म्हणून वास्तविक मनुष्य पळतो. म्हणजे शरीर त्याप्रमाणे काम करते, म्हणजे मनाप्रमाणे शरीर वागते. पण कधी कधी असाही प्रसंग येतो की शरीराप्रमाणे वास्तविक मनाला वागवायचं. कसं वागवलं ते? शरीराने वास्तविक एखादी गोष्ट पाहिली, डोळ्याने एखादी गोष्ट पाहिली, ती आई तिथे त्याला कंप होते, पटकन होतं. म्हणजे शरीराच्या मागे तिथे मन जाते आणि इथे वास्तविक मनाच्या पाठीमागे शरीर जातो. म्हणजे हा जो प्रकार आहे, हा प्रकार अर्जुनाचा आत्ताच प्रसंगी झाला की इतकं मोठं वास्तविक हे सगळे माझे कौरव पांडव आहे, माझी आत्मस्वती आहे, यांना मारायचं आहे, मी युद्ध करते, बरोबर नाही. युद्ध करणं कसं आहे, गैर आहे. आता विचार करा की हे जे अर्जुनाचा विषाद उत्पन्न झाला, विषाद उत्पन्न झाल्यानंतर मग श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला निरूपण केलं, बाबा तू आपल्याला तुला हा जो मोह आहे ना, हा मोह जर सोडला ना तर तुला राज्य मिळेल. मोह जर सोडला तर वास्तविक तू राज्याचा अधिपती बनशील. एक युद्धामध्ये जर तो मेला तर तुला वास्तविक स्वर्गाचं राज्य मिळेल आणि जर जिवंत राहिला तर पृथ्वीवरचं राज्य मिळेल. दोनपैकी काहीतरी एक निवड. तो म्हणजे मला युद्धच करायचं, भिक्षा मागेल मी, पण मला युद्ध करायचं. तो पळून जाण्याच्या स्थितीत होता, अगदी पळण्याच्या भीतीत स्थितीत होता. गांधी धनुष्य खाली टाकलं आणि पळायची इच्छा झाली, पळण्याकरता तो तयार झाला होता. तर श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणजे असा अवतार होऊन गेला श्रीकृष्ण चक्रवर्तीला. एकही अवतार श्रीकृष्णासारखा झाला नाही. तर श्रीकृष्ण चोरही आहे, श्रीकृष्ण लबाडही आहे, श्रीकृष्ण आणखी काही काही तुम्हाला दोष लावायचे असतील, सगळंच काही आहे. त्याचबरोबर गुणांचा जिक्र आहे. म्हणजे सर्व दोषांनी व दोषाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत असतानाही अर्थात तो गुणातल्या आकृती होतो. पद्म पत्रमी वांबसा, ज्याप्रमाणे कमळ पाण्यामध्ये असते त्या, परंतु त्या पाण्याचा स्पर्श कमळाच्या वरच्या पाकळीला होत नाही, तसा असतो श्रीकृष्ण चक्रवर्ती. संपूर्ण कितीही काही 16,000 गोपिका त्यांच्या वास्तविक होत्या, ती अवस्था. पण तो दोष वास्तव आपल्या डोळ्यापुढे येतो की श्रीकृष्ण चोर होता, आमचा होता, तमचा होता. म्हणून श्रीकृष्णाची काही लोक पिया करत नाही, पण चोर मात्र अवश्य पिया करतो. चोराला माहिती आहे श्रीकृष्ण चोर होता म्हणून तो श्रीकृष्णाला बसतो. म्हणण्याचा मुद्दा असा की श्रीकृष्ण चक्रवर्ती हे वास्तविक असे जाणकार होते म्हणून श्री अर्जुनाला वास्तविक काही असं जाऊन झालं. अर्जुनाला जाऊन झालं सांगितलं की तुला वास्तविक युद्ध करावं. युद्ध जर केलं नाही तर तू पुरुषार्थी आहे, ती लोकांमध्ये तुझा डंका वाजलेला आहे, तुझ्यासारखा धनुर्धर कोणीच नाही असं सर्वांना माहिती आहे जीवनामध्ये. तू जर युद्धातून पळून गेला तर लोक तुला काय म्हणतील, पलायनवादी नाही, अर्जुन नपुंसक आहे, षंड आहे असं म्हण. मग पाहतो तुला षंड म्हणायचं का, लोकांची निंदा वस्तूला अंगावर लावून घ्यायची का. म्हणजे अशा तऱ्हेने वास्तविक अर्जुनाला निरूपण करता करता कर्म करण्याचं वास्तविक कर्म कसं करावं हे शिकवलं. अगं विषादापासून त्याला प्रवृत्त करा, विषादापासून प्रवृत्त केलं आणि शेवटी असं म्हटलं की भगवंता तू आता मला वास्तविक तू जसं सांगशील मी ऐकायचं आहे. कारण मला वास्तविक मी जे आहे मोहाच्या संकटामध्ये सापडलो, या मोहाच्या संकटातून दूर करण्याकरता मला तूच निरूपण, आणि तूच निरूपण करणारा करू शकतो, दुसरा कोणीच वास्तविक मला दिसत नाही या त्रिभुवनामध्ये. मग तू मला सांगितलं म्हणून कर्मवाद शिकवला, कर्म कसं करावं, काय करावं. मग कर्म करण्याकरता असं काय करावं, आपल्यामध्ये जेव्हा संकल्प घालण्याची जी प्रथा, कर्म करायचं असेल आपण कर्म करतो. पूजा केली तुम्ही, पूजा केली हे कर्म आहे. कर्म म्हणजे काय, या क्रियाचे येतात कर्म, कर्मशब्दे कर्म बोलीजे, कर्मशब्दे मळही बोली येते, या क्रियेचे कर्म. जे तुम्ही कराल मग ते शारीरिक, मानसिक आहे, वाचिक आहे. शरीराने केले जाणारे कर्म, कुणाला मारणे, कुणाला चोपटणे, कुणावर पाठीवरून हात फिरवणे, कुणा कोणतेही त्याला वास्तविक पाठीवरून हात फिरवणे, किंवा वास्तविक ताडण संपादने, चूक जरी एखादी झाली तर ताडण संपादने, किंवा आणि वाचने काय, वाचने कोणाला वास्तविक शिव्या देणे, वाचने कोणाची प्रेमाने बोलणे, दोन्ही गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे वास्तविक मानसिक दुसऱ्याचं कोणाचं, एखादा कोणी चांगला पुरुष असेल याचं चांगलं चिंतन झालं पाहिजे, शिवचिंतन केले, किंवा एखादं अहित चिंतन आहे याचं वाटवं झालं पाहिजे. हा माझ्यापेक्षा पुढे चालला त्याचं वाटतं कमी झालं पाहिजे. याला म्हणतात ही मानसिक हिंसा, शारीरिक वाचिक हिंसा आणि शारीरिक हिंसा, अशा तिन्ही गोष्टीला, तिन्ही क्रियेला आपण कर्म म्हणतो. ऐक
तर हे जे कर्म आहे हे कर्म करत असताना आपल्याला प्रत्येक वेळेला काय आणि म्हणून श्री चक्रवर्ती काय म्हणतात की कर्म केल्यानंतर तुम्हाला कर्माचं फळ भोगावं लागेल. जे जे कर्म करा त्या कर्माचा फळाचा आक्षेप जीवस्वरूपी आक्षेप जाईल. आणि म्हणून कर्म तुम्हाला निष्पन्न करत असताना कर्म आपल्या जीवस्वरूपात आक्षेप न होत न म्हणजे आपल्या जीवस्वरूपी त्याचं वस्तू प्रतिबिंब पडू नये याकरता काय करायचं निष्काम कर्म करा. निष्काम करणं कर्म करायचं प्रतीक कोणतं आहे श्री चक्रधर आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही वास्तविक श्री कृष्णार्पण म्हणा श्री चक्रधरार्पण म्हणा ब्रह्मार्पण म्हणा तेव्हा वास्तविक ही क्रिया कशी होते निष्काम म्हणजे कर्मातून सुटका करून घेण्याचा हा मार्ग आमच्या श्री चक्रधर स्वामींनी आम्हाला सांगितला. त्याचं उदाहरण धर्मग्रंथ वास्तविक पहा. धर्मग्रंथ तो वसो म्हणजे बैल कसा होता आपण ब्रह्मदेव थोडंसं तो बैल होता. वास्तविक कसा बैल होता तो पडला होता खुरी आलेला होता. म्हणून वास्तविक 2 बाया दररोज वाजता आमच्या श्री चक्रधर स्वामींच्या दर्शनाला येत होते. मग एक दिवस त्या बायांना स्वप्न पडलं की हा जो बैल पडालेला आहे तो बैल वास्तविक त्या बायांच्या स्वप्नात आहे की आणि स्वप्नात येऊन काय सांगतो तुम्ही ज्या पुरुषाच्या दर्शनात जात असा त्या पुरुषाच्या दर्शनात एकाच दर्शनाचे संपूर्ण दर्शनात एकाच दर्शनाचे पुण्य माते होता. हा मी या बैलत्वापासून म्हणजे अशी त्यांनी या बायांना स्वप्न पडलं. म्हणजे बैलाची जी देहावी बैल स्वप्नात आला म्हणजे बैलाच्या देहाची अभिमानी जी देवता असेल ती देवता या बायांच्या स्वप्नात आली. समजलं का? येते लक्षात येते का माझी कोणाच्या बैल स्वप्नात आला म्हणजे बैलाच्या देहाचा अभिमान घेणारी देवता आहे. तुमच्या आमच्या देहाचा अभिमान घेणारी प्रत्येक देवता असते. आता तुम्ही आम्ही बसलो आहोत ना प्रत्येकाच्या देहाचा अभिमान घेणारी एक देवता आहे. फक्त तुम्ही आता देवराटीत आलात म्हणून त्या देहाभिमानी देवतेचे काही चालत नाही. आता इथे आपला अभिमान कोण घेतो हां परमेश्वर ओळगणी माया मार्गाभिमानी ओळगणी माया. आता इथे तुम्ही आहात ना तुम्ही तुम्हाला कर्माचे लेप लागणार नाही आणि त्याकरताच वास्तविक संकल्पाचा प्रथा आलेली आहे. मग त्या बाया जेव्हा दर्शनाला आल्या स्वामींना सांगितलं. मग स्वामी म्हणतात की तुम्ही काय केलं नाही आम्ही आमच्या दर्शनाचे पुण्य काहीच हुकू आम्ही आमच्या दर्शनाचे पुण्य त्याला कसा करता देऊ. मग नंतर स्वामींनी सांगितलं द्या काही हरकत नाही. एका दिव्यापासून अनेक दिवे लागून नाही जातील तर काही पहिल्या दिव्याचा प्रकाश काही उणा होत असे. एका दिव्यापासून पुष्कळशी दिवे लावले मग या पहिल्या दिव्याचा प्रकाश काही उणा होतो का बायांना पटलं. मग त्यांनी सांगितलं कसं करायचं मग जा तुम्ही सकाळी या स्नान करायला त्याप्रमाणे या. मग ते दुसऱ्या दिवशी आल्या आणि तिथे गंगेच्या काठावर ते बैल उपडले जातात. त्यांनी आपल्याजवळची धोंगडी होती ना ती त्या पाण्यामध्ये बुडवली आणि त्याच्या तोंडामध्ये टाकली आणि काय म्हटलं तुझं एका दर्शनाचे पुण्य अर्पण म्हणजे संकल्प घालण्याला प्रमाण आपल्यामध्ये संकल्प घालण्याची जी प्रथा आहे त्याला हे प्रमाण ध्यानात ठेवा. तुम्ही जर म्हटलं पाणी कशाला सोडावं लागते मनाने वागते. काही लोक आपल्या ते आहेत पाणी कशाला सोडावं मनाने द्यानच मनाने आम्ही तुम्हाला अर्पण केलं आणि मनाने जरी अर्पण केलं पण वास्तविक वाचने अर्पण जर करायला पाहिजे तर आमचं हे प्रमाण आहे. म्हणून तिन्ही गोष्टी जवळ मनाने अर्पण करायचं शरीराने अर्पण करायचं आणि वाचने अर्पण करायचं तिन्ही गोष्टी जेव्हा सर होती त्यावेळेला वास्तविक खरी ती क्रिया कशी होते निष्काम कर्म. म्हणून श्रीकृष्ण चक्रवर्तीने अर्जुनाला वास्तविक कर्म कसं करावं काय करावं कर्मापासून कर्माचे लेप लागू नये जीवस्वरूपी लागू नये याकरता वास्तविक श्रीकृष्ण चक्रवर्तीने हा निष्काम कर्म सांगितलं. निष्काम कर्म सांगितला ज्ञान कर्म संन्यास योग सांगितला. आणखी परत आपला आत्मसंयमन योग सांगितला आणि परत सत्वाध्याय सांगितला ज्ञान विज्ञान योग सांगितला. परत तिकडे आपले अक्षर ब्रह्मयोग सांगितला आणि परत 9वा अध्याय म्हणजे राजविद्या तो सांगितला. नंतर विभूती योग सांगितला. इतकं 9 अध्यायपर्यंत वाचलं अर्जुनाला पटलं नाही. मग जेव्हा पटलं नाही तेव्हा अर्जुन सुख सामुग्रीवंत किंवा उसत्या अर्जुनाच्या युक्ती श्रीकृष्ण चक्रवर्ती श्रीची पद्धती. पुसत्या अर्जुनाच्या युक्ती म्हणजे अर्जुन ज्या ज्या शंका करत होता जे प्रश्न करत होता त्या प्रश्नाचे उत्तर फक्त श्रीकृष्ण भगवंतच देऊ शकत होते.
दुसरा कोणताही अवतार घेऊ शकत नव्हता. हे पक्क ध्यानात ठेवा, पक्क ध्यानात ठेवा. हे श्रीकृष्णासारखा अवतार हा वस्तू अर्जुनाच्या शंकेचं परिमार्जन करणारा फक्त एकमेव अवतार म्हणजे. मग त्याप्रमाणे वस्तू त्यांनी मग पाहिलं. पण कधी कधी काय व्हायचं की अर्जुनाची शंका अशी जोरात असायची की श्रीकृष्ण चक्रवर्तीचे पर्याय ना. कधी कधी वास्तविक श्रीकृष्ण चक्रवर्ती देखील विचारात पडायचे की ह्या शंकेचं या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं. मग नंतर त्यावेळेला पाहिले जाता याला समर्थ व्हा नाही वास्तविक उत्तर दिलं. म्हणून श्रीकृष्ण चक्रवर्ती सांगितलं तुला प्रतीती येत नाही, तुला समजत नाही, लक्षात येत नाही, म्हणून त्याने विचारू का. त्यावेळेला ते विभूतीवर सांगितलं. विभूतीवर सांगताना असं म्हटलं, अर्जुनाने असं म्हटलं की तुम्ही येथील आहात, तुम्ही वास्तविक गवळ्याचे आहात, माझे सारथी आहात, आणि तुम्ही म्हणता की मी राम आहे रामेश्वर हुतात्मम अश्वत्थ स्वस्तवृक्षानाम, म्हणजे सगळ्या विभूतीमध्ये मीच आहे असं म्हणता. हे कसं पटेल, मला पटत नाही. म्हणून 11व्या अध्यायामध्ये ती श्रीकृष्ण चक्रवर्ती आपलं बोलणं सहज केलं, खरं केलं, त्याला अवतार विष्णू दाखवला. त्यावेळेला अर्जुनाला प्रतीती आली की हा वास्तविक भगवंत आहे. तेव्हा मी तुम्हाला आता शिकवून आलो, तुम्ही जसं मला सांगत असेल. मग भक्तीवर सांगा. मग 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र, मग नंतर आपला गुणत्रय विभाग सांगितला, ज्ञान श्रद्धात्रय विभाग सांगितला, आणि शेवटी मग नंतर सांगितलं संन्यास, मोक्ष संन्यास. मोक्ष संन्यास योग शब्द कसा आहे? मोक्ष संन्यास योग. मोक्ष म्हणजे मोकळे होणे, मुक्त होणे. संन्यास म्हणजे त्याग करणे, नाही का. आणि योग म्हणजे जुळणे. योग शब्द राहतो युद्ध, जोडणे. मोक्ष संन्यास म्हणजे मोक्षाकरिता, मोक्ष प्राप्त होण्याकरिता संन्यास घेणं अत्यंत आवश्यक आहे. सर्वांना माझी सूचना आहे, सर्वांना शेवटी अनुसरावंच लागेल. अनुसरल्याचा देव. तुम्हाला हे बाबत आपल्याला काही सांगू नये. बाबत आम्हाला ह्या बाबत आम्ही बोलावलं नसतं तर बरं झालं असतं. हेच यांनी एकदम अनुसरणाचीच गोष्ट नाही का. हा जाता विचार आहे. पण मी माझं ज्या तत्त्वज्ञान जे आपलं आहे त्या तत्त्वज्ञानावर हुकूम मला जे बोलण्याची मला होती इच्छा होती, बोलण्याची जी स्फूर्त आहे त्याप्रमाणे तुम्हाला. कारण अनुसरल्याचा देव आहे. वासनिकाचा देव म्हटलं का, नामधारकाचा देव म्हटला का, तुमचा आमचा देव म्हटला का. अनुसरल्याचा देव. अनुसरण म्हणजे काय? हेच अधीर होई जे येथून म्हणितले की जे ते अनुसर वचन असं आहे. किंवा येत अधीर होई जे येथून म्हणितले ते की जे ते अनुसर. ते दोन वेळा आलं. काही ठिकाणी येथून म्हणितले की जे ते अनुसरण आहे, पण काही ठिकाणी येथून म्हणितले ते की जे ते अनुसरण आहे, असं सूत्र आहे बरं का. ध्यानात ठेवावं पाहिजे. म्हणून अनुसरण याचा अर्थ असा की देवाने आम्हाला जे सांगितलं त्याप्रमाणे वागणे. जसं संन्यासाला तुम्ही वाचली उद्या बोलू आपण ते अवसराचं बोलू, भट्टवस्त्र बोलू. आज आपलं फक्त गीतेवर सांगायचं म्हणजे श्रीकृष्णाने मग इतकं निरूपण केल्यानंतर अर्जुनाला सांगितलं की तुला हे करावं लागेल. आणि मग जेव्हा वस्तू अर्जुनाला पटलं त्यावेळेला अर्जुन असा म्हणतो की यथेच चसी प्रथा करू. श्रीकृष्णाने शेवटी अर्जुनाला सांगितलं त्याचा धर्म मन मना उठतो मध्याजिमाम. इतकी निरूपण केली गीता, इतकी सगळी गीता निरूपण केल्यानंतर तरी वास्तविक अर्जुनाची शंका आहेच ना. अर्जुनाची शंका आहेच की काय. मग म्हणून भगवंत काय म्हणतात, सर्व धर्म मन मना भावमान बघतो मध्याजिमाम नसतो मामे वश्य सत्यम ते प्रतिजाने प्रियोस नाही. अर्जुना तू एक काम कर. म्हणजे त्यावेळेला श्रीकृष्ण चक्रवर्ती जर अगोदर श्रीकृष्ण चक्रवर्ती त्याच्यासारखे बोलत होते. मानवाचा वेळ घेतला म्हणून मानव वेशाप्रमाणे बोलत होते. जसं अध्याय पुढे सरकत गेला तसं श्रीकृष्णाचा बोलण्यातील जोर वाढत गेला, बोलण्यातील आवेश वाढत गेला. आणि शेवटी 18व्या अध्यायात काय सांगितलं, सर्व धर्मांना मन मना भावमान बघतो मध्याजिमाम नसतो. अर्जुना इतकंच काय, मन मला भाव मानतो, मलाच भर, माझीच भक्ती कर, मला शरण ये. मामे वैशेष मन मना भाऊ म्हणतो मध्याजिमान म्हणतो मामे वैशेष सत्यम ते प्रति जाणे. मी जे सांगतो त्याप्रमाणे जर तू वागला तर तुला वस्तू ईश्वर करतो. आणि परत सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरण व्रज अहम तर असं प्राप्तो मोक्ष ईशान मार्ग. सर्व धर्मांचा तू त्याग कर. सर्व धर्मांचा म्हणजे देशधर्म, ग्रामधर्म, कुलधर्म, आणखी आपल्या घरातले जे धर्म असतील, जीवधर्म, देवधर्म, असे एकूण जितके धर्म असतील त्या सर्व धर्मांचा त्याग कर. हा एक अर्थ. दुसरा अर्थ सर्व धर्मांचा त्याग कर म्हणजे
कोणी वास्तविक अद्वैती आहे, कोणी कसं आहे, कोणी कसं आहे, त्या सगळ्या धर्मांचा त्याग कर. पण तो अर्थ चुकीचा आहे. खरा अर्थ कोणता आहे? सर्व धर्मांचा त्याग कर म्हणजे तू सगळ्या त्याने हे पाह, आपल्याला आपला जीव आपण उद्धार आपल्या जीवाचा आपण उद्धार केला. दुसऱ्याला वास्तविक शासन करण्याचं कंत्राट आपल्याला दिलेलं नाही. हे तर बरोबर आहे. जर तू ऐकत असेल, ऐकणाऱ्या माणसाला आपण सांगायचं, पण ऐकणारच नसेल त्याला तुम्ही सांगू शकता बरोबर नाही. आणि म्हणून काय करतो आपण की वास्तविक श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलं की सर्व धर्मांपैकी जे धर्म आहेत, तुझ्या देहातील धर्म आहे, ग्रामधर्म आहे, संन्यास म्हणजे तुझे कौटुंबिक धर्म असतील, राजधर्म असतील, आणखी जे जे धर्म असतील त्या मनोधर्म, वाचिक वाणीचे धर्म, शरीराचे धर्म, या सगळ्या धर्मांचा तू त्याग कर. आणि मला इतरा शरण, मला इतरा शरण म्हणजे फक्त मीच तुझं सर्वस्व आहे असं तू समज. सर्वस्व जशी एखादी पतिव्रता असली, पतीला आपलं सर्वस्व बहाल करते. सर्वस्व म्हणजे पती, तिचं सर्वस्व काय असते? पती. तसं आहे वास्तविक आपला सर्वस्व कोण आहे? परमेश्वर. असं अर्जुनाला सांगितलं की तू सर्वाचा त्याग कर आणि सर्वस्व वास्तविक अर्पण कर. माझीच भक्ती कर, मला शरण माम एकम शरण, माम एकम शरण वर्ग, माम मला एकट्यालाच. माम एकम शरण म्हणजे किती सुंदर शरण का? माम एकम म्हणजे मला एकट्याला शरण आहे. दुःख्याला शरण जाऊ नको. दुःख्याला शरण जाऊ नको म्हणजे हां, देवत्याला शरण जाऊ नको. आणखी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते, गुपित अर्थ सांगतो. एकट्याला शरण म्हणजे मला शरण आहे. त्या काळामध्ये द्वापरयुगामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्ती सारखा उभयदिष्य अवतार दुसरा नव्हता. जीवोद्धरण वेसने अवतार दुसरा नव्हता. अरे का? म्हणून द्वापरयुगामध्ये जे अनेक अवतार असतील त्याला शरण जाऊ नको, मला एकट्याला शरण. हा ते ध्यानात ठेवा. तुमच्याशिवाय अनंत अवतार झाले असतील द्वापरयुगामध्ये, भरपूर अवतार आहेत, भरपूर अवतार आहेत बरं का. अशा भरपूर द्वापरयुगामध्ये भरपूर अवतार आहेत. पण श्रीकृष्ण चक्रवर्तींची निवड केली उभय दिशा करतो. म्हणून श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात जरी अनंत अवतार आहेत, सारिकताई, जरी अनंत अवतार द्वापरयुगामध्ये आहेत, त्यांचाही त्याग कर तू, मला इतकं शरण. कारण मीच तुझा उद्धार केला. ते उद्धार करणार नाही, तिऱ्यांचे अवतार उद्धार करणार नाही. एक शेवड्यावर देशाचा उद्धार करणार नाही, परदेशाचा उद्धार करणार नाही. ते बाकी जे जे अवतार असते 1200 अवतार, त्या 1200 अवतारातला एकही अवतार तुझं उद्धरण करणार नाही. त्या 1200 अवतारांनी जे जे धर्म सांगितले असतील त्या सर्वच धर्मांचा तू काय कर? त्याग कर. सर्व धर्मांचा त्याग करून तुम्हाला शरण आहे. म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात मी उभयदिश आहे, मला शरण आहे, मी तुझा उद्धार केली, मीच तुला वसतील कविले प्राप्ती करून देईल. अशा तऱ्हेने अर्जुनावर त्याने दवा वाटला. आणि तो दवा टाकल्यानंतर मग अर्जुनाला प्रतीती आली. प्रतीती आली म्हणजे अनायसिक त्याचं अंतर आपोआपच पहिलं जे अंतर मोहग्रस्त व्हायला लागलं, त्याचा मोह निरसत गेला, मोह निरसला, मोह कमी कमी होत गेल्यानंतर मग शेवटी अर्जुन देखील काय म्हणतात की करिष्ये वचन अंतव. मग तुझ्या गोष्टी करते, सर्व धर्माचा मी त्याग करणार आणि मी अनुसरणार, मी तुझे हे सांगितलं तेच मी करणार. आणि मग नंतर उतरलं आणि विद्यार्थी सुरुवात केलं. आणि एक आणखी आणतो, परमेश्वराने हिंसा ती किती हिंसा केली श्रीकृष्ण चक्रवर्तींनी सांगितल्यानंतर ऐकून. पण लोक म्हणतात एक संप्रदाय असा आहे, तो संप्रदाय म्हणतो की श्रीकृष्ण चक्रवर्तीचा रथ काही हिंसा केली, त्या हिंसा करायला हवी, तो दुसरीकडे गेला, दुसऱ्या मार्गाला गेला. म्हणजे त्यांना समजलं नाही. पण असं नाही आहे, कारण परमेश्वरा कसं आहे नमाम कर्माणी लिंपंती नमे कर्म फले स्पृहा. मी कोणत्याही कर्माने वास्तविक लिंपायमान होत नाही, कर्म मला स्पर्श करू शकत नाही. आणि नमे कर्म फले स्पृहा, मी कर्माच्या फळाची अपेक्षा देखील करीत नाही. इतकं स्पष्ट वास्तविक गीतेमध्ये सांगितलं असताना श्रीकृष्णाचा रथ दुसरीकडे कसा जाणार आहे? दुसरीकडे म्हणजे मी शब्दाचा उच्चार करत नाही. पण एक संप्रदाय असा तो म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्तींनी हिंसा सांगितली तिथे. म्हणून श्रीकृष्ण चक्रवर्ती आम्हाला मान्य नाही असं ते. पण त्यांनी गीता संपूर्ण पाहिली नाही, ऐकली नाही, वाचली नाही. म्हणून नमाम कर्माय सिकंदीपती नमे कर्मफले स्पृहा. हे सूत्र असं सांगते की परमेश्वरा कसं आहे, परमेश्वरा वास्तविक निर्लेप आहे, पद्मपत्र वामचा.
तो वास्तविक कर्माला लिंपायमान होत नाही. जरी त्याने कर्म केले, जरी त्यांनी अर्जुनाला हिंसा करायला लावली, श्रीकृष्णाचं वास्तविक लिंपायमान होतच नाही, पण श्रीकृष्णाने अर्जुनाची हिंसा करायला लावली. अर्जुन देखील कर्माने लिंपायमान झाला नाही. त्या हिंसेचा अर्जुनाला एवढी हिंसा झाली. 18 अक्षौहिणी सैन्य मारलं हो, 18 अक्षौहिणी सैन्य मारलं 3-4 लोक. मग इतक्याची हिंसा अर्जुनाला लागली असेल, मुळीच लागली नाही. का लागली नाही? का लागली नाही सांगा. सोपं उत्तर आहे हो. परमेश्वराची आज्ञा होती, परमेश्वराचा आदेश होता. आणि म्हणून श्री चक्रधर स्वामींनी किंवा श्रीकृष्ण चक्रवर्तींनी जे जे सांगितलं असेल तो आदेश अर्जुनाने मानला. आणि आपण श्री चक्रधर स्वामी, कारण श्रीकृष्ण चक्रवर्तीचा श्री चक्रधर स्वामी इथे वाचले. आमचे अवतार कोणते? आमचा जोधरसने अवतार कोण आहे? आमचा बाप कोणता आहे? आमचा श्री चक्रधर स्वामी. मग श्री चक्रधर स्वामींनी आम्हाला जे सांगितलं असेल ते आम्हाला करणं आवश्यक आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं म्हणून अर्जुनाने वास्तविक संहार केला. सगळं महाभारती युद्धात काही त्यांना मारलं, हिंसा केली. त्याचबरोबर आणखी श्रीकृष्णाने सांगितलं तुमचं कार्य संपलं, आता तुम्ही मोक्ष संन्यास योग आहे. मोक्षाकरिता तुम्हाला वास्तविक संन्यास घ्यावा लागेल. मोक्षाकरिता संन्यासाचा योग आहे. मोक्षाकरिता शब्द असेल मोक्ष संन्यास योग म्हणजे मोक्षाकरिता संन्यासाचा योग आणणे, जवळ आणणे. संन्यासाचा म्हणजे संन्यास घेण्याचा योग जवळ आणणे. म्हणजे त्यांनाही वास्तविक संन्यास दिला. 5 अवतारांना 5 पांडवांना वास्तविक संन्यास दिला. संन्यास दिला म्हणजे त्या काळी संन्यासाची जी प्रथा असेल, त्या द्वापरयुगामध्ये संन्यास घेण्याची जशी प्रथा असेल त्या प्रथेप्रमाणे त्यांनाही वास्तविक संन्यास दिला. आणि सांगितलं तुम्ही उत्तराखंड दिला, जा हिमांचला जा. म्हणून वास्तविक हिमवंता पांडव पाठवले. असा पक्ष आमच्या पक्षकारात पक्ष पोथीमध्ये आहे. हिमवंता पांडव पाठवले. हिमवंता म्हणजे हिमालयामध्ये पांडव पाठवले म्हणजे 5 पांडव आणि 6 द्रौपदी त्यांना सगळ्यांना पाठवलं. हाच त्यांचा संन्यास. आता आपला संन्यास कोणता? हे तर आधी नव्हती आहे. येथून म्हटले की ते आमच्या अधीन व्हा. आमच्या अधीन व्हा म्हणजे श्री चक्रधरांनी म्हणतात माझ्या अधीन. जसं मातेच्या अधीन लेकरू, पण म्हटले ना कधी लेकरू मातेच्या अधीन 4 वर्षाचं 5 वर्षाचं लेकरू मातीच्या अधीन आहे. मातीच्या अधीन म्हणजे मातीच्या ताब्यात आहे. पण म्हणितले न काही माताचे म्हणते त्याप्रमाणे न करे, याला अनुसरण म्हणत नाही. म्हणजे ते लेकरू मातीच्या अधीन आहेत असं म्हणता येत नाही. तसं आपण वास्तविक परमेश्वराच्या अधीन आहोत. तर म्हणितले न करणे. काय म्हणितले? एक अनुसरा पांड्या, एक अनुसरा. पांड्याला सांगितलं एक अनुसरा. हे तर होईल, हे तिच्या होईल जे हेही चुकती. तुम्ही येथचे व्हाल तेव्हा असे नरक चुकती. येथचे जर झाले नाही तर नरक चुकत नाही. आणि म्हणून घाबरायचं कारण नाही आहे. ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे. अनुसरण घेणे किंवा न घेणे हा ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे. पण ह्याही देहामध्ये वासनिक देही देखील आपल्याला ईश्वर प्राप्ती होऊ शकते. कसं ते नंतर आपल्या पुढे येईल. धन्यवाद हो.